दिनेश रोज सकाळी तलावाजवळ फेरफटका मारायला जात असे. त्याला तेथे नेहमी एक आजी दिसायच्या. त्या कधी पक्ष्यांना दाणे टाकत असत, तर कधी तलावातील माशांना खाणं देत, कधी तलावातील कासवांची पाठ देखील स्वच्छ करून त्यांना अंघोळ घालत. दिनेश हे रोजच पाहत होता. शेवटी न राहवून एके दिवशी त्याने आजीला विचारलं, आजी, मी नेहमी पाहतो तुम्ही तलावाच्या काठावर विसावलेल्या कासवांची पाठ स्वच्छ करता, माशांना खाणं देता किंवा या परिसरातील पक्ष्यांना दाणे टाकता. यामागचं कारण तरी काय आहे? कारण यापैकी कोणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. मग हा अट्टहास कशासाठी करता? आजी दिनेशकडे मायेने बघत म्हणाला, बाळ, मला लहानपणापासूनच प्राणी पक्षी यांची खूप आवड आहे, म्हणून मी रोज इथे येते. मला या मुक्या जीवांसोबत वेळ घालवायला खूप आवडतं. त्यांना खाऊ घालताना, त्यांची सेवा करताना माझ्या मनाला खूप समाधान मिळतं. राहिला प्रश्न कासवांचा, तर या कासवांची पाठ स्वच्छ करूनही मला एक आंतरिक समाधान मिळतं. कारण या कासवांच्या पाठीवर जे कवच असतं ना, त्यावर कचरा जमा झाला की त्यांची उष्णता निर्माण करण्याची क्षमता कमी होते. बरेच दिवस जर हा कचरा तसाच राहिला तर त्यांना पोहताना देखील त्रास होतो. पुढे पुढे तर त्यांचं कवच कमजोर होऊन त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यांचं जीवन सुखमय व्हावं म्हणूनच मी हे सगळं करते हो. हे ऐकून दिनेश खूपच प्रभावित झाला. आजींच्या सेवेचं त्याला कौतुक तर वाटलंच, पण कासवाबद्दल आजीला असलेली माहिती पाहून आश्चर्यही वाटलं. तरीही त्याच्या मनात आणखी एक प्रश्न निर्माण झाला. तो म्हणाला, आजी, तुम्ही नक्कीच खूप छान काम करत आहात, पण या तलावात तर खूप मासे आहेत, कासवही बरेच आहेत. त्यांच्यापर्यंत तर तुम्ही पोहोचूही शकत नाहीत. मग त्यांचं काय? तुमच्या एकट्याने त्यांना असा काय फरक पडणार आहे? त्यावर आजी दिनेशला समजावत म्हणाल्या, बाळा, भलेही माझ्या एकटीमुळे सगळ्या प्राणी पक्ष्यांचं जीवन सुखमय होणार नाही, पण जे जे माझ्या सानिध्यात येतील त्यांचं तर जीवन सुखमय होईल, यातच मला समाधान आहे. अशा रीतीने आपण सगळ्यांनीच जर परोपकाराची भावना बाळगली तर ह्या देशांमध्ये नक्कीच बहुसंख्य लोकांचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं जीवन सुखमय होईल.